आपलं जय महेश ऑटोमॉलच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम जय महेश ऑटोमॉलतर्फे आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, कस्टमरला आजच्या काळामध्ये डिझेल व्हेरियंटमध्ये मारुती सुझुकी डिझायर गाड्यांचं भरपूर क्रेज चालू आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अशाच गाड्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये मारुती सुझुकीमध्ये न्यू लुक डिझायर 2017, 18, 19, त्याच्यामध्ये न्यू लुक स्विफ्ट, भरपूर काय अशा गाड्या आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये ओल्ड शेपमध्ये पण डिझायर डिझेलमध्ये आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर आपल्याला ह्याच गाड्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जर गाडी ही बघून बुक करायची असेल तर तुम्ही आपलं नक्कीच कार उद्योग ॲप डाउनलोड करा. त्यावर तुम्ही हे गाडी बघू शकता, या गाडीची पूर्ण डिटेल्स घेऊ शकता. ज्या पण आपण या व्हिडिओमध्ये गाड्या बघणार आहोत त्या व्हिडिओच्या गाड्या तुम्ही तिथून बुक देखील करू शकता. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या स्टॉकला. मित्रांनो, हे आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर VDI व्हेरियंट आहे डिझेलमध्ये. गाडी आहे 2019चं मॉडेल आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे आणि विशेषतः गाडी MH12 मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. इन्शुरन्स चालू आहे. गाडीचे चारही टायर ओके आहेत. इंटेरियर आउट एकदम कडक कंडिशनला गाडी आहे. गाडी बघितलं गेलं तर मित्रांनो, नॉन ॲक्सिडेंटल आहे. ओरिजिनल सील टू सील कंपनी गाडी आहे आपल्याला. आणि मित्रांनो, या गाडीची जेन्युइन किलोमीटर रिडिंग झालेली आहे. फक्त 25,961 किलोमीटर गाडी झालेली आहे. मित्रांनो, मारुती सुझुकीच्या डिझायर गाडीमध्ये 25,000 किलोमीटरची गाडी भेटणं म्हणजे आजची अशक्य गोष्ट आहे. तुम्ही विथ शोरूम रेकॉर्ड पण ही गाडी चेक करू शकता. मित्रांनो, या गाडीच्या प्राईससाठी डिटेल्ससाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून गाडीची किंमत वगैरे विचारू शकता. अदर काय फोटो वगैरे पाहिजे असेल तर घेऊ शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारची एक आपल्याकडे अजून एक गाडी आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर VDI आहे. ही गाडी मॉडेल आहे 2017चं. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर VDI 2017. ही गाडी सेकंड ओनरमध्ये आहे. गाडीचे चारही टायर ओके आहेत. 1,35,000 किलोमीटर चाललेली आहे. बटन टायरमध्ये गाडी आहे. कंडिशन ओव्हरऑल ओकेमध्ये आहे. इन्शुरन्स गाडीचं एक्सपायर आहे. ते आपण व्यवहाराला बसल्याच्यानंतर डिसिजन घेऊ शकतो इन्शुरन्सचं देखील. आणि मित्रांनो, ओव्हरऑल कंडिशन इंटेरियर आउटमध्ये कुशन वगैरे लेझर कुशन एकदम बेस्ट कंडिशनला गाडी आहे. तर मित्रांनो, ही आहे 2017मध्ये. अशाच प्रकारची अजून एक गाडी आहे 2017मध्येच. MH17चं जी पासिंग आहे ती तुम्ही बघू शकता. 2017चंच व्हेरियंट आहे. सेकंड ओनर आहे. तिचे बी चारही टायर बटन आहेत. गाडी एकदम फुल कंडिशनला आहे. तिची बी किलोमीटर रिडिंग नियर बाय 1.5 लाखाच्या आसपास झालेले. जेन्युइन किलोमीटर रिडिंग आपण ठेवतो. चारही टायर बटन आहेत गाडीचे. ओके कंडिशनला गाडी आहे ती पण. मित्रांनो, न्यू लुकमध्ये जर अदर तुम्हाला 17चे व्हेरियंट झाले तर त्यामध्ये आपल्याला जर 18चं व्हेरियंट बघायचं असेल तर ही गाडी आहे. मित्रांनो, 8955 म्हणजे जर जो नंबरचा चाहता असेल तर बॉस नाव या नंबरमध्ये तयार होतं. तर मित्रांनो, अशी VIP नंबरमध्ये जी गाडी आहे 2018ची सिंगल ओनर गाडी आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर VDI सिंगल ओनर गाडी आहे. गाडी चं इन्शुरन्स देखील चालू आहे. गाडीचे चारही टायर बटन आहेत. गाडीचं इंटेरियर कुशन एकदम ओके कुशन आहे. लेझर कुशन आहे. आउटलुकमध्ये जर बघितलं गेलं तर मित्रांनो, अनटच गाडी आहे. जस्ट टेक अँड ड्राईव्ह सिच्युएशनला गाडी अवेलेबल आहे. तर मित्रांनो, हे झाला न्यू लुकचा स्टॉक. परंतु आज काय आहे मार्केटमध्ये आपल्याला काही कस्टमर्सना स्विफ्ट डिझायरमध्ये समजा डिक्की वगैरे हे होती पार्किंगचा प्रॉब्लेम, त्यासाठी न्यू लुकमध्ये जर कोणाला शॉर्टमध्ये स्विफ्ट पाहिजे असेल तर मित्रांनो, आपल्याकडे तशी ही गाडी आहे. तर मित्रांनो, ही आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट LDI, जे की व्हेरियंट डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी अवेलेबल आहे. गाडीचे चारही टायर ओके आहेत. 66,000 किलोमीटर रिडिंग झालेली आहे फक्त गाडीची. ओव्हरऑल कंडिशन जी आहे इंटेरियर आउट एकदम बेस्ट कंडिशन आहे. जस्ट टेक अँड ड्राईव्ह सिच्युएशनला गाडी आहे. मित्रांनो, या गाडीचं ॲव्हरेज 25च्या वर आणि 30च्या आत असं बेस्टपैकी ॲव्हरेज ही स्विफ्टमध्ये LDI देते. कारण बेसिक व्हेरियंट आहे. पण गाडीला बेसिक व्हेरियंट जरी असलं मध्ये बेसिक व्हेरियंटला एअरबॅग अवेलेबल नव्हत्या, पण 2018च्या नंतर तर या ज्या न्यू शेपमध्ये गाड्या आलेल्या आहेत यांना बेसिक व्हेरियंटला सुद्धा डबल एअरबॅग दिलेली आहे. ही 2019चं व्हेरियंट आहे. या गाडींच्या डिटेल्स आणि किमतीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आपण गाडी होम डिलिव्हरीसुद्धा देतो. आपण आत्ताच एक गाडी जी आहे होम डिलिव्हरी दिलेली आहे. कस्टमरने नांदेड येऊन कस्टमरने फक्त गाडीच्या फोटोवर आणि कार उद्योग ॲपला गाडी बघून गाडीचा व्यवहार केला. गाडी आपण होम डिलिव्हरी दिली. फक्त म्हणजे टोकन डील केली होती. घरी गेल्याच्यानंतर बाकीचा व्यवहार पूर्ण केला. कारण गाडी जशी सांगितली तशी त्या कस्टमरला भेटली. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हॅपी कस्टमर आपला. त्यांनी गाडी डिलिव्हरी देताना आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला दिसत आहेत. तर मित्रांनो,
जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती तुमच्या सस्पेन्समध्ये भेटत असेल तर आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू जय महेश ऑटोमॉलच्या चॅनलला करा अशी विनंती आहे. त्यानंतर जर मित्रांनो बघत गेलो की तर आता कस्टमर्सचं जे मागणी आहे ओल्ड शेपमध्ये डिझायर, कस्टमरला ओल्ड शेपमध्ये डिझायर पाहिजे असते, तर मित्रांनो ही गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर VDI, जे की व्हेरियंट आहे 2017चं व्हेरियंट आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडीची 63,000 किलोमीटर रनिंग झालेले. मार्च 2023 पर्यंत गाडीचं इन्शुरन्स देखील अवेलेबल आहे. चारही टायर ओके आहेत गाडीचे. कंडिशन म्हणजे चारही टायर बटन असतात, ते नसले तरी आपण ते टाकून घेतो. तर गाडी एकदम ओव्हरऑल कुशन वगैरे बेस्ट कंडिशनला आहे. आपण या गाडीचे प्राईससाठी नंबरवर कॉन्टॅक्ट करून बाकीचे डिटेल्स वगैरे घेऊ शकता. तर मित्रांनो नेक्स्ट जी गाडी आहे ही आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर VDI ऑप्शनल गाडी आहे मित्रांनो. VDI ऑप्शनल म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ZDIचे पूर्ण फॅसिलिटीज मिळून जातात, फक्त गाडीला नाव VDI ऑप्शनल असते. त्याच्यामध्ये बटन स्टार्ट ZDI बटन स्टार्ट येते आणि ही बटन स्टार्ट येत नाही आहे. त्याच्यामध्ये गाडीचे चारही टायर ॲलॉय आहेत. 2016चे व्हेरियंट आहे स्विफ्ट डिझायर VDI ऑप्शनल. त्यानंतर गाडीचं इन्शुरन्स देखील चालू आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडीला 2 एअरबॅग देखील आहेत. बाकीचं ओव्हरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या मार्फत बघू शकता की कंडिशन कशा प्रकारची आहे गाडीची. गाडीच्या अदर काही डिटेल्ससाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो जर बघितलं गेलं तर अजून एक जी आपल्याकडे 2016ची स्विफ्ट डिझायर VDI गाडी आहे. ही जर गाडी बघितलं गेलं तर VDIमध्ये बेस्ट कंडिशन गाडी अवेलेबल आहे. MH24मध्ये गाडी अवेलेबल आहे. 2016ची गाडी सेकंड ओनर आहे. 1,30,000 किलोमीटर झालेली आहे गाडीचं. इन्शुरन्स देखील गाडीचं चालू आहे. ओव्हरऑल कंडिशन एकदम बेस्ट आहे. तुम्ही बाकी फोटोज वगैरे डिटेल्स घेऊ शकता किंवा कार उद्योग ॲपवरून ही गाडी डायरेक्टली बुक देखील आपण करू शकता. कारण मी बुक करण्याचं प्रत्येक वेळेस का म्हणतो, कारण आपली गाडी सर्टिफाईड व्हेकल असते. 160 पॉईंट 180 पॉईंट गाडीचे आपण चेक करतो, त्यावेळेसच गाडी विकायला लावतो. तर त्यामुळे मित्रांनो विश्वासाने भरोशाने आपण सांगतो की गाडी तुम्ही बुक देखील करू शकता. कारण गाडीचं कंडिशनमध्ये आपण थोडाही सॅक्रिफाईस करत नाहीत. कंडिशन एकदम ओव्हरऑल टॉप ठेवतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर मित्रांनो 2015ची देखील डिझायर VDI आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो ही जी गाडी आहे 2015ची MH08मध्ये गाडी आहे स्विफ्ट डिझायर VDI. गाडी फर्स्ट ओनर आहे आणि गाडीची किलोमीटर रिडिंग मित्रांनो फक्त 50,000 किलोमीटर झालेली आहे गाडी. गाडी फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स देखील गाडीचं चालू आहे. एकदम लेझर कुशन, एकदम ओव्हरऑल कंडिशन जी आहे बेस्ट आहे. चारही टायर ओके आहेत. गाडीचं म्हणजे तुम्हाला इथून नेऊन काही ऑइल बदली, सर्व्हिसिंग, चालर नॉर्मल खर्च, बाकी अदर काही खर्च करण्याची गरज नाही. गाडी एकदम टॉप कंडिशनला अवेलेबल आहे. तर मित्रांनो काही कस्टमर्सला काय असतं बजेट थोडं मॅनेज करण्यासाठी थोडं खाल्लं मॉडेल पाहिजे असतं. ज्यांना लॉंग डिक्की नको आहे, शॉर्ट डिक्कीमध्ये हे जे सेकंड जनरेशनमध्ये जी गाडी आहे ती गाडी पाहिजे असते. तर मित्रांनो 2012ची आपल्याकडे स्विफ्ट डिझायर VDI देखील अवेलेबल आहे. 2012मध्ये जर व्हेरियंट बघायला गेलं तर ही डिक्की न्यू शेपमध्ये जी आहे सेकंड जनरेशनमधली ही गाडी अवेलेबल आहे. गाडी 1,00,000 किलोमीटरच्या आसपास रिडिंग झालेली आहे. गाडी सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर आहे. इन्शुरन्स गाडीचं एक्सपायर आहे. चारही टायर बटन आहेत गाडीचे. ओव्हरऑल कंडिशन जर बघितली तुम्ही तर इंटेरियरमध्ये आणि आउटलुक एकदम बटन आहे. एकदम गुड कंडिशनला गाडी अवेलेबल आहे. तर मित्रांनो आजचा जो पूर्ण स्टॉक होता या स्टॉकमध्ये आपल्याला पूर्ण डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी अवेलेबल झालेल्या आहेत. मित्रांनो असंच काही गाड्या आहेत. तर ही झाली मारुती सुझुकीची डिझेल व्हेरियंटमध्ये आपण बघितल्या गाड्या डिझायर 5 सीटरमध्ये. तर मित्रांनो 7 सीटरमध्ये जर आपल्याला गाडी बघायची असेल तर 7 सीटरमध्ये काय आहे, कस्टमरला इर्टिगा, मारुती सुझुकीची इर्टिगामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर आजच्या काळाला 24 कॅरेट खरं सोनं जर म्हणलं गेलं तर मारुती सुझुकीमध्ये डिझेल गाड्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे 2018ची मारुती सुझुकी इर्टिगा VDI परमिट येलो पार्टीमध्ये पण अवेलेबल आहे. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2017ची ZDI प्लस टॉप एंड मॉडेल इर्टिगा डिझेलमध्ये प्रायव्हेटमध्ये पण अवेलेबल आहेत. गाडीच्या दोन्ही कंडिशन एकदम कडक कंडिशन आहेत. चारही टायर ओके आहेत गाडीचे, परमिट देखील आणि प्रायव्हेट देखील. तर मित्रांनो तुम्हाला इर्टिगा देखील जय महेश ऑटो मॉलमध्ये बघायला अवेलेबल आहेत. अदर 7 सीटरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ पण बघणार आहोत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.